नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण क्रेमरच्या पद्धतीनं दिलेली कृती कशी पूर्ण करायची क्वेश्चन नंबर 1 किंवा 2 मध्ये 1 किंवा 2 मार्काला तो प्रश्न विचारला जातो। आज आपण सराव संच 1.3 बघत आहोत। क्रेमरचीच मेथड आहे, बघूया। सराव संच 1.3 मध्ये पहिले एक्झाम्पल दिलेले आपल्याला 3 4 2 5। तुम्हाला माहिती आहे क्रेमरची पद्धतीमध्ये आपण 4-5 व्हिडिओ मध्ये पाहिले। 5 व्हिडिओचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल। ज्या विद्यार्थ्यांनी सराव केला त्यांना लगेच कळणार, आणि जे विद्यार्थी सराव करणार नाही नुसतं व्हिडिओ बघणार त्यांचं या ठिकाणी त्यांना परत प्रॅक्टिस करावी लागणार। पण ज्या विद्यार्थ्यांनी मी सांगितल्याप्रमाणे जर प्रॅक्टिस केली तर त्यांना हे एक्झाम्पल 1 आणि 2 मार्काचे अतिशय सोपे जातात। बघूया, पहा परत 3 गुणिले 5 या ठिकाणी मायनस या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बाय 4, मग 3×5 15, 15तून 8 गेले। इथं परत सांगतोय 3 मल्टिप्लाय बाय 5, इथं मायनस 2 मल्टिप्लाय बाय 4, 3×5 15। या ठिकाणी इथं कॅल्क्युलेशन गुणाकार दिलेला आहे, 2×4 पण 49, 15तून 8 गेले, खरं राहिले 7। 1 मार्काचा प्रश्न। आता खालील निश्चकांच्या किमती काढा। हे 2 मार्काचे प्रश्न आहे। परत तुम्हाला क्रेमरच्या मेथड मधला तिरपा गुणाकाराचा फॉर्म्युला लक्षात आला की सोपं आहे। तिरपा गुणाकार म्हणजे -1 मल्टिप्लाय बाय 4 -2 मल्टिप्लाय बाय 7। पहा, उणे 1 गुणिले 4 वजा कंसात 7 गुणिले 2, उणे 1 ने 4 ला गुणलं उणेचे 4, उणे गुणिले 7 दुनी 14, उणे 14 उणे 4 बरोबर उणेचे 18। लक्षात ठेवायचं, जर चिन्हाचे नियम किंवा चिन्हामध्ये जर कन्फ्युजन असेल तर माझा जो बेसिक मॅथचा व्हिडिओ आहे, एकूण 100 व्हिडिओ केलेले आहेत। त्या 100 व्हिडिओपैकी पहिले जे 10 व्हिडिओ आहेत ते सगळे बेसिक मॅथ्सवर आहेत, ज्याच्यामध्ये बेसिक रूल्स ऑफ सिम्बॉल सुद्धा मी चांगल्या प्रकारे समजून सांगितलेले आहेत। जेव्हा 2 ऋण संख्या असतात तेव्हा त्याची बेरीजच होते, परंतु चिन्ह मात्र ऋणच दिलं जातं। उणे 14 उणे 4 बरोबर उणेचे 18। सेकंड स्टेप मध्ये 5 गुणिले 0 वजा 3 गुणिले उणेचे 7। लक्षात ठेवा, या ठिकाणी या छोट्या बेसिक गोष्टी जे मी सांगतो, शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं किंवा कोणत्या संख्येने शून्याला गुणलं तो गुणाकार 0 येतो। 5 0 0 वजा, इथं पहा पहिले कंसातलं गुणाकार करून घ्यायचा, उणे कंसात 3 गुणिले उणेचे 7, एक धन आणि एक ऋण संख्या यांचा गुणाकार नेहमी ऋणच होतो, उणेचे 21। मग तुमच्या लक्षात यायला पाहिजे या ठिकाणी कंसाच्या आतील चिन्ह आणि बाहेरचं चिन्ह याच्यामध्ये काही चिन्ह नसतं, म्हणजे गुणाकारात असतं। उणे गुणिले उणे बरोबर अधिक, म्हणजे मायनस मल्टिप्लाय बाय मायनस इज इक्वल टू प्लस, म्हणजे इथे किती येणार 21। 21 इथं अधिकचं चिन्ह दिले तरी चालतं, नाही दिले तरी चालतं, नाही दिली तरी ती धनसंख्या असते। नेक्स्ट पुढच्या स्टेप मध्ये आतापर्यंत आपण साधे एक्झाम्पल पाहिले ज्याच्यामध्ये फक्त संख्या दिलेली आहे, नंबर्स दिलेले, परंतु आता अपूर्णांकामधील संख्यांचं पाहूया। परत 7/3 गुणिले 1/2 वजा कंसात 3/2 गुणिले 5/3 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये या उदाहरणामध्ये अनेक विद्यार्थी चुका करतात की अपूर्णांक संख्येचा गुणाकार कसा करायचा। लक्षात ठेवायचं, जेव्हा अपूर्णांक संख्येचा गुणाकार येतो तेव्हा अंशानं अंशाला गुणायचं, छेदानं छेदाला गुणायचं। परत सांगतो, अंशानं अंशाला गुणायचं, छेदानं छेदाला गुणायचं। इंग्लिश मध्ये न्यूमरेटर मल्टिप्लाय बाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मल्टिप्लाय बाय डिनॉमिनेटर। अंशाने अंशाला गुणायचं, छेदाने छेदाला गुणायचं। हे 2-3 वेळेस मी याच्यामुळे रिपीट करतो की तुमच्या कानापर्यंत ते पोहोचलं पाहिजे की जेव्हा 2 अपूर्णांक संख्याचा गुणाकार असतो तेव्हा अंशानं अंशाला गुणायचं, छेदानं छेदाला गुणायचं। पहा, मग 7 न 1 ला गुणलं किती येतं? 7 1 7, 3 न 2 ला गुणलं 3 2 6 वजा कंसातला गुणाकार करून घ्यायचा, 3×5 15 आणि बेत्रिक 6, 3×5 15 आणि बेत्रिक 6। पुढच्या स्टेप मध्ये मग 7 डिवायडेड बाय 6 मायनस 15 डिवायडेड बाय 6, म्हणजे 7/6 वजा 15/6। परत अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, या ठिकाणी परत विद्यार्थी कन्फ्यूज होतात
जेव्हा अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करायची असते तेव्हा त्यांचा खालचा जो छेद आहे तो समान असावा लागतो. छेद जर समान नसेल तर तो छेद समान करून घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये दोन पद्धती, देअर आर इन टू टाइप्स. कोणत्या दोन पद्धती? एक तर तिरपा गुणाकार करा, नाही तर लसावी पद्धतीनं. पण या ठिकाणी दोन्ही याचा छेद समान आहे. दोन्ही छेदापैकी एक छेद अंशांशाची बेरीज वजाबाकी जी काय असेल 7 वजा 15. मग पुढच्या स्टेप मध्ये काय ना 7 मधून 15 जात नाही, पण 15 तू 7 गेले, खरायले 8. मोठ्या संख्येचे चिन्ह, उणेचे चिन्ह 8 उणे 8 भागिले 6. तुम्ही या ठिकाणी सरळ रूप देऊ शकता. In English it is called as simplify this fraction. मग आता याला सिम्प्लिफाय कसं करणार? त्यासाठी पाडेपाठ पाहिजे. पाडे ऍटलीस्ट तुमचे 30 पर्यंत तरी पाडेपाठ पाहिजे. नसतील तर लगेच आपल्याला या 8 ते 10 दिवसात ते पाडेपाठ करून मॅथचा हा पहिला चॅप्टर जास्तीत जास्त पक्का करायचा आहे. मग बघूया 2चा पाडापाठ 2 त्रिक 6 2 चौक 8. तुमचं उत्तर येते उणे 4/3. अशा प्रकारे हे आपण अपूर्णांकाचं दिलेले अपूर्णांकाचं निश्चयकाच्या किमती काढलेल्या आहेत. मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. परत एकदा सांगतो, नुसतं व्हिडिओ पाहून काही होणार नाही. मी ज्या प्रकारे हे एक्झाम्पल समजावून दिलं सेम त्या प्रकारचा सराव तुम्हाला जास्तीत जास्त जर केलं तर अशा प्रकारचा व्हिडिओचा उपयोग तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे होईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या पुढचं जे सेशन आहे किंवा त्याच्या पुढचा जो भाग आहे तो बघणार आहोत. दररोजच या ठिकाणचे व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला, एक शॉर्ट व्हिडिओ आणि एक फुल व्हिडिओ जो डेली मी तुम्हाला अपलोड करणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तो पाहावा, लाईक करावा, सबस्क्राईब करावा, शेअर करावा. जास्तीत जास्त गरिबांच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या, एवढीच रिक्वेस्ट आहे. नमस्कार.